डॉक्टर नितीन परमेश्वरलाल जयस्वाल. नेमकं या हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहे आणि या सरांची काय ख्याती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर्वप्रथम रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजणारे डॉक्टर नितीन जयस्वाल सर. आज त्यांचा आमच्या प्रेक्षकांना परिचय करून देऊ. सर्वप्रथम तुमचं एक अभिनंदन आणि खूप तुम्ही सुंदर सेवा देत आहेत. एक तुमचं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाला तुम्ही चालत आहेत सर. तुमचं खूप चांगलं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे सर. नेमकं आमच्या प्रेक्षकांचा परिचय करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर नितीन जयस्वाल आहे आणि मी मणक्यांचा स्पेशलिस्ट आहे. माझं DNB ऑर्थोपेडिक्स मुंबईवरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी फेलोशिप इन स्पाईन सर्जरी म्हणजे मणक्यांचा रुग्णाचा मी तज्ज्ञ आहे. गेल्या 2 वर्षापासून मी रिम्स हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जन म्हणून जॉईन झालेलो आहे. रिम्स हॉस्पिटलमध्ये तसं तर सगळेच डिपार्टमेंट आहे, म्हणजे हाडापासून कमरेपासून हार्टचं, युरोलॉजिस्ट, ब्रेनचे आमचे सगळे डिपार्टमेंट आहे. आमच्या इथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीची सगळी सुविधा आमच्या इथे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या इथे खूप चांगला ICU बॅकअप आहे. तर पहिले जे सिरियस पेशंट आपण इथे ऑपरेट नाही करत होतो किंवा आपण ट्रीट करू शकत नव्हतो अमरावतीमध्ये, ते बाहेरगावी जायचे. आता जेव्हापासून रिम्स आलेला आहे तर हे सगळे पेशंट आम्ही आमच्या इथे ऑपरेट पण करू शकतो आणि खूप पेशंट बरे पण करू शकतो. खरंच अमरावती जिल्ह्यामध्ये रिम्स हॉस्पिटलमुळे रुग्णांना एक नवचैतन्य मिळालं आहे. ज्या रुग्णांना क्रिटिकल रुग्ण असते त्यांना नागपूरला जावं लागत होतं, परंतु आज अमरावतीसारख्या ठिकाणी रिम्स हॉस्पिटलने सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नितीन जयस्वाल सर प्रॅक्टिस करत आहेत, सेवा देत आहेत. म्हणजे विविध आजारासंदर्भात आपण प्रॅक्टिस करत आहेत. तर नेमकं तुम्ही रुग्णांना तुमच्यापर्यंत कधी रुग्ण आला, कधी 24 तास आपली सेवा आहेत, या हॉस्पिटलचं खूप मोठं नाव आहे. तर नेमकं रुग्णांना ज्यावेळेस तुमच्यापर्यंत जेव्हा आलं त्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम त्यांना ट्रीटमेंट काय असते सर? आमचे ते मेन आहे की OPD सुविधा तर आहेच आहे, पण आकस्मिक विभाग पण आहे. समजा कोणता पेशंट ट्रॉमा म्हणा, मार लागलेला म्हणा किंवा ब्रेन इंजुरी म्हणा, हेड इंजुरी म्हणा, जे पण असे पेशंट येतात त्याला आम्ही सगळ्यात पहिले कॅज्युअल्टीमध्ये ट्रीट करतो. आणि सिरियस पेशंट असेल तर त्यांना आम्ही ICUमध्ये पण ॲडमिट करू शकतो. आणि समजा इन केस एमर्जन्सी ऑपरेशनची गरज पडली ती पण सुविधा आमच्याकडे आहे. पोस्ट ऑप बघण्यासाठी पोस्ट ऑप ICU पण आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा इथे 24/7 अवेलेबल आहेत. सर, ॲक्टोपॅरेसिस म्हणजे नेमकं काय आणि नेमकं हे कोण्या वयात होतात? म्हणजे तुम्ही त्या या क्षेत्रामध्ये विचारले सर, तुम्ही सर्जरी स्पेशलिस्ट आहेत सर, तुम्ही नेमकं काय प्रेक्षकांना काय सांगू शकाल? ऑस्टिओपोरोसिस हा टॉपिक आज मी चॉईस करण्याचा उद्देश हाच आहे की मागच्या महिन्यामध्ये 20 ऑक्टोबरला वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे म्हणून साजरा केला जातं. आणि आपल्या भारतामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 50च्या वरती, ते मेल असो किंवा फिमेल असो, ऑस्टिओपोरोसिस हे खूप कॉमन डिसीज आहे. आणि ऑस्टिओपोरोसिस इतकं कॉमन आहे की 1मधून 3 महिलांना आणि 8मधून 1 पुरुषांना हा आजार होऊ शकतो. आणि याचं साईड इफेक्ट हे आहे की याच्यामुळे हाडं आपले खूप ठिसूर होऊन जातात आणि आपले जे फ्रॅक्चर होतात हे खूप कॉमन आहे. तुम्ही बघितलं असेल ओल्ड एजमध्ये जेव्हा आपले लोक पडतात किंवा बाथरूममध्ये घसरून पडतात तर त्यांना हिप फ्रॅक्चर होतोच होतो किंवा हाताला मनगटाचा फ्रॅक्चर होतो. हे सगळं कारणीभूत ऑस्टिओपोरोसिस आहे. आणि माझा आज तुमच्यासमोर येण्याचा उद्देश हेच आहे की आपण ऑस्टिओपोरोसिस बरं करू शकतो का, हा पहिला. आणि दुसरी गोष्ट, ऑस्टिओपोरोसिस आपण प्रिव्हेंट करू शकतो का. तर आज या डिस्कशनमधून मी हेच तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे की आपण याला बरं कसं करू शकतो आणि बरं तर ठीक आहे पण याला प्रिव्हेंट पण आपण कसं करू शकतो. सर, ऑस्टिओपोरोसिस हा आजार नेमकं कुठल्या आजारामुळे होतो सर? म्हणजे बेसिकली ऑस्टिओपोरोसिस हे स्वतःच एक आजार आहे, पण येस, ज्या पेशंट ब्रॉन्कल अस्थमाचे राहतात किंवा किडनीचे पेशंट राहतात किंवा त्यांना इम्युनोमॉलिटर्स चालू राहतात, त्याच्यामुळे त्यांना स्टिरॉइड नावाचे औषध दिलं जातं, तर त्यांच्यामध्ये हे ऑस्टिओपोरोसिस खूप कॉमनली भेटतं. तसेच भरपूर रिस्क फॅक्टर्स आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिमेल सेक्स, म्हणजे महिलांमध्ये हा ऑस्टिओपोरोसिस खूप जास्त बघितण्यात आलेला आहे. फॉरेन कंट्रीमध्ये हे 70व्या वर्षी भेटतं, पण आपल्या इंडियामध्ये ते 50मध्येच भेटत आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, लॅक ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे आपले जे न्यूट्रिशन्स राहतात ते आपण बरोबर घेतलं नाही तर ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे लॅक ऑफ एक्सरसाइजेस. आपल्याकडे एक्सरसाइज करण्याचं ट्रेंड नाही आहे आणि त्याच्यामुळे आपले हाडं भरपूर ठिसूर होतात आणि त्याच्यामुळे पण ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. कधीकधी लो बोन मास असेल तरी पण ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. आपण स्मोकिंग करत असाल तरी ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की काही किडनीचे आजार असेल किंवा काही AVN वगैरे असेल ज्यासाठी आपल्याला औषध द्यायची गरज पडली, त्याच्यामुळे पण ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. आणि येस, समजा एखाद्या पेशंटला प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ फ्रॅक्चर आहे तर त्यांच्यामध्ये पण ऑस्टिओपोरोसिस खूप कॉमन आहे.
सर या आजाराबाबत ट्रीटमेंट काय केलं जाते सर? सगळ्यात पहिले ट्रीटमेंटच्या अगोदर तुम्ही हे सांगणार तुम्हाला की आपण त्याला ओळखायचं कसं किंवा आपण डायग्नोसिस कसं करायचं. तर आमच्याकडे एक बोन मॅरो डेन्सिटी म्हणून एक डेक्सा स्कॅन म्हणून एक टेस्ट राहते. बेसिकली एक सोनोग्राफीसारखी मशीन राहते आणि त्याच्यामध्ये आम्ही पेशंटचे हाडांची ठिसूळता प्रमाणित करतो. नॉर्मली जी व्हॅल्यू राहते ते <1 राहायला पाहिजे, 0 to 1 राहायला पाहिजे. पण ज्यांची -2.5च्या वरती राहतं ते सिव्हिअर ऑस्टिओपोरोटिक राहतात आणि त्यांच्यामध्ये हाडांची ठिसूळपणा खूप जास्त झालेलं राहतात. आणि डायग्नोस करण्यासाठी आपण डेक्सा स्कॅन करतो. तसं सिटी स्कॅनचा पण उपयोग केला जातो, पण सध्याच तरी अमरावती शहरामध्ये त्याचं सध्या प्रचलित नाही आलेलं आहे. पण डेक्सा स्कॅनने आपण डायग्नोसिस करू शकतो. एकदा डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स राहतात. पण त्याच्या पहिले माझं म्हणणं हे आहे की लोकांना हे कळायला पाहिजे की ऑस्टिओपोरोसिस झाला का आहे. ओके, त्यासाठी नाही का नवीन कन्सेप्ट आलेला आहे, त्याला मी पीक बोन मास असं कन्सेप्ट असं म्हणतो. बेसिकली आपण वयाच्या 18व्या किंवा 35व्या वर्षामध्ये हे जो वय राहतं त्याच्यामध्ये आपण जितकं ॲक्टिव्ह राहणार तितके आपले हाडं स्ट्रॉंग होणार आणि या वयामध्ये आपण जितके ॲक्टिव्ह नाही राहणार आपले हाडं कमजोर राहणार आणि जसं आपलं वय वाढणार तसं तसं हे ऑस्टिओपोरोसिस वाढत जाणार. आणि मेन कारण राहतं फिमेल्समध्ये हा का जास्त आहे मी तुम्हाला सांगतो ऑस्टिओपोरोसिस. कारण हे 18 ते 35 वर्षाचा जो वयगट आहे आणि बेसिकली फिमेल्स लग्न झालेलं राहतं, नवीन लग्न राहतं, तर त्यांच्या कामामध्ये मग मुलं बाळं, तर हे जे मेन त्यांचं पिरियड आहे, मग नवरा सांभाळणं, नवऱ्याचं सगळं बघणं, याच्यामध्ये पूर्ण पीक पिरियड निघून जातो आणि ते स्वतःवरती लक्ष देऊ शकत नाही. नेक्स्ट प्रेग्नन्सी करता करता त्यांचे हाडं ठिसूळ होऊन जातं. म्हणजे पीक बोन मास आहे तो डेव्हलपच होऊ शकत नाही आणि त्याच्या कारणाने ते जसं वय वाढणार हे हळूहळू आणखीन हाडं ठिसूळ होतात आणि त्यांना ऑस्टिओपोरोसिस खूप लवकर होतं. तर या चुडामणी न्यूजच्या माध्यमातून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो फिमेल प्रेक्षकांना की हा वयोगट खूप इम्पॉर्टंट आहे. 18 ते 35 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज केलीच पाहिजे आणि वेट बेअरिंग एक्सरसाइज केली पाहिजे. असं नाही की तुम्ही फक्त जिम करत आहे. इट इज नॉट. एक्सरसाइज म्हणजे फक्त जिम नाही आहे. तुम्ही वॉकिंग, जॉगिंग, जम्पिंग केली पाहिजे जेणेकरून तुमच्या हाडाला स्ट्रेस येतं आणि स्ट्रेस आलं तर ते जास्त डेव्हलप होतात आणि फ्युचरमध्ये तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. तर हे झालं आपलं पीक बोन मास विषयी. आता प्रिव्हेन्शनसाठी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महत्त्वाचं राहतं की आपला डाएट. ठीक आहे, आपल्या डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक राहतो की आपण हाय प्रोटीन्स घेतले पाहिजे. ठीक आहे, आणि हाय प्रोटीन्सच्या हेल्पने आपल्याला कॅल्शियम डिपॉझिट जास्त होतं आणि विटॅमिन D3 एक इम्पॉर्टंट घटक आहे ज्याच्यामुळे आपल्याला खूप मदत भेटते. सेकंड गोष्ट असं म्हणणार मी की ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅक्चर खूप कॉमन आहे. तर सगळ्यात कॉमन फ्रॅक्चर जे सांगितलं मी ते हिप जॉईंटच्या जवळ होतं, तसंच आपल्या मनगटमध्ये पण फ्रॅक्चर होतं आणि तसंच आपल्या कमरेमध्ये पण फ्रॅक्चर होऊ शकतो, ज्याला मी ऑस्टिओपोरोटिक वर्टेबल फ्रॅक्चर असं म्हणतो. तर मेन फॅक्टर्स जे राहतात जे फ्रॅक्चर करतात ते पण प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये समजा वयोवृद्ध माणूस असेल किंवा बाई असेल तर त्याच्या रूममध्ये एक लाईट नेहमी चालू ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल की रात्री बाथरूमला गेलो आणि फ्रॅक्चर झालं, हे खूप कॉमन हिस्ट्री राहते आमच्या प्रॅक्टिसमध्ये. तर माझं एक उद्देश म्हणजे एक म्हणण्याचा उद्देश आहे की रात्री एक लाईट चालू ठेवलं तर ते काही पडणार नाही, किंवा बाथरूम ओली असेल तर ते घसरून पडतात, किंवा बाथरूमला जाताना उंबरठा जो राहतो तो उंचावर असेल तर ते पडून ठोकर लागून पडू शकतात. तर त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. सेकंड गोष्ट, त्यांचं समजा चष्म्याचा नंबर काही चेंज झालं असेल तर त्याच्यावरती नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर आपण हा निग्लेक्ट करतो आणि फायनली एक फ्रॅक्चर झाला तर हे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. सेकंड गोष्ट असं राहते की जेव्हा पण आपण जसं वय होतं आपलं आणि वय झालं की आपण सडनली उठतो तर आपल्या बॉडीचा जो मेकॅनिझम आहे BP मेंटेन करायचा तो हॅम्पर्ड होतो. तर मी सिनियर सिटीजनला रिक्वेस्ट करतो की जेव्हा पण तुम्हाला उठायचं आहे तर त्वरित न उठता पहिले 2 मिनटं बसा, मग 2 मिनटं उभे राहा आणि 2 मिनटं जेव्हा उभे राहिले तुम्हाला बरं वाटत असेल तेव्हा मग चाला. तर रात्री जेव्हा पण तुम्हाला बाथरूमला जायचं असेल तर या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही. तर जसं मी सांगितलं की हे सगळे प्रिव्हेन्शनसाठी गोष्टी झालेल्या आहे. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट घटक आहे एक्सरसाइजेस. तर मी जेव्हा पण लोकांमध्ये जातो तर लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो की सर एक्सरसाइज म्हणजे काय करणं आणि किती करणं. तर आमच्या
जे नॉलेज आहे किंवा आम्ही जिथून शिकलेलो आहेत त्यांचे रिकमेंडेशन्स वेगवेगळ्या ग्रुपसाठी वेगवेगळे दिलेले आहे. पण मी जस्ट कॉमन गोष्ट करत आहे की 50 ते 60च्या वयोगटामध्ये किंवा 35 ते 50च्या दरम्यान यांनी हप्त्यातून कमीत कमी 150 मिनटं ब्रिस्क वॉकिंग केलीच पाहिजे आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं हप्त्यातून लाईट एक्सरसाइजेस केली पाहिजे, बेसिकली त्यांचे मसल्स डेव्हलप करण्यासाठी. तर हे महत्त्वाचं रिकमेंडेशन आहे की 150 मिनिट्स पर वीक नॉर्मल वॉकिंग झालीच पाहिजे, म्हणजे ब्रिस्क वॉकिंग. नॉर्मलपेक्षा म्हणणार धावपळ करू नका, पण ॲटलिस्ट ब्रिस्क वॉकिंग झालीच पाहिजे. आणि 15 ते 20 मिनटं डेली जिममध्ये लाईट एक्सरसाइजेस. कधी कधी काय होतं, आपण जिममध्ये गेलो तर जे जवान लोक राहतात त्यांना वाटतं की आज माझी बॉडी बिल्डिंग व्हायला पाहिजे, तर ते 50 किलो 60 किलो 70 किलो असे मारतात. हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे आपण की जिम कशाला करत आहे, आपण हेल्दी राहण्यासाठी. तर बॉडीनं जितकी कॅपॅसिटी दिलेली आहे विदिन लिमिट्स आपण एक्सरसाइज केली पाहिजे आणि विदिन लिमिट्स आपण वेट उचलले पाहिजे. सर या आजारावर सर सर्जरी वगैरे समजा उपाय आहे की समजा सर्जरीचा उपाय आहे की दुसरा कुठला उपाय सर? सर्जरीच्या पहिले आमचा पहिला उद्देश राहतो की थोडं हाडाला मजबूत करणं. त्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे औषध गोळ्या आहे. सगळ्यात पहिले बिस्फॉस्फोनेट ग्रुपचा एक औषध राहतं. त्याच्यामध्ये आम्ही तोंडाने ती गोळी देतो किंवा इंजेक्शन पण देतो वर्षातून एकदा. हा इंजेक्शन आणि गोळ्यांचा फायदा हा राहतो की थोडं हाडं मजबूत व्हायला मदत भेटतं. पण याचा एक प्रॉब्लेम राहतो की हे किडनी पेशंट्स ज्यांना राहतात त्यांना ह्या गोळ्या सूट होत नाही. तर त्यापेक्षा हायर ड्रग जो राहतो, एक सगळ्यात चांगला जो ड्रग मार्केटमध्ये आलेला आहे त्याला टेरिपेरेटेड असा ग्रुप म्हणतो. हा आपला एक पेनसारखा इंजेक्शन येतो आणि हा पेन दररोज पोटामध्ये एक लावला तर आपले हाडं खूप स्ट्रॉंग होऊ शकतात. आणि कॅल्शियम, विटॅमिन D3 हे तर सप्लिमेंट घ्यायलाच पाहिजे, सोबत प्रोटीन पण घ्यायला पाहिजे. हे झालं मेडिकल मॅनेजमेंट. 90% लोक असेच बरे होतात ज्यांना मणक्यांचा फ्रॅक्चर झालेला आहे. पण ज्यांना हिपचा फ्रॅक्चर झालेला आहे किंवा मनगटचा फ्रॅक्चर झालेला आहे त्यांना ऑपरेशनची गरज पडते. सिमिलरली मणक्यामध्ये पण 5 ते 10% असे लोक राहतात की हे सगळी ट्रीटमेंट करूनसुद्धा बरे होत नाही. तर त्यासाठी एक स्पेशल ट्रीटमेंट अवेलेबल आहे, त्याला आम्ही वर्टेब्रोप्लास्टी असं म्हणतो. आणि मी वर्टेब्रोप्लास्टीची स्पेशल ट्रेनिंग घेतलेली आहे आणि अमरावती जिल्ह्यामधला पहिला वर्टेब्रोप्लास्टी पेशंट मीच केलेला आहे. बेसिकली हे टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आम्ही लोकल ॲनेस्थेशिया प्लस थोडंसं सिडेशन, म्हणजे जास्त ॲनेस्थेशिया नाही, थोडंसं सिडेशनमध्ये पेशंटचा मणका जो तुटलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सिमेंट भरतो आणि सिमेंट भरून पेशंटचं दुखणं कमी करू शकतो. आणि या टेक्निकची खासियत ही आहे की हे जे पेशंट ज्यांना मोठी सर्जरी सूट होत नाही किंवा वयस्कर पेशंट 80 वर्ष 85 वर्ष ज्यांच्यामध्ये इतकी मोठी सर्जरी आपण करू शकत नाही, याच्यामध्ये हे वर्टेब्रोप्लास्टी करू शकतो आणि आपण त्यांना खूप पेन रिलीफ देऊन ॲटलिस्ट बेडरिडनचे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करू शकतो. सर अंदाजे 40 ते 50 वर्षाच्या वयोगटातील लोकांना सहसा मणक्याचा आणि कमरेचा त्रास जास्त उद्भवतो सर. त्यावेळेस काही लोकांना कळत नाही, तात्पुरता एक प्राथमिक उपचार म्हणून डॉक्टर कुठली गोळी घेतात, तात्पुरता तो पेन किलरमुळे त्रास कमी होतो, परंतु त्यामुळे मणक्याला पुन्हा काही म्हणजे त्या व्यक्तीला नेमकं काय ट्रीटमेंट केली पाहिजे सर? खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही. जसं मी सांगितलं की एक तो आपलं ऑस्टिओपोरोसिस तर आहे, आपल्याला माहीत आहे की हे एक आजारच आहे आपल्याला. पण 40 ते 50 वर्षामध्ये आपल्याला आर्थरायटिसची पण सुरुवात होऊन जाते, ज्याला आम्ही स्पॉन्डिलोसिस असं म्हणतो. नेमकं म्हणजे स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय, तर वयानुसार आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात त्याला आम्ही स्पॉन्डिलोसिस असं म्हणतो. जसं आपले केस वयानुसार पांढरे होणारच आहे आणि सगळ्यांचेच होणार आहे, तसंच आपल्या मणक्यामध्ये पण गादी आणि सांधे वयानुसार झिजतातच, त्याला आम्ही स्पॉन्डिलोसिस म्हणतो. दुसऱ्या भाषेमध्ये आर्थरायटिस पण असं म्हणतो. आणि याची सुरुवात हे बरोबर 40 आणि 50च्या वयामध्ये होतं. पण येस, रिसेंट पास्टमध्ये आम्हाला हे थोडं लवकर म्हणजे लवकर पण भेटत आहे बिकॉज ऑफ कोविड, लॉकडाऊनमुळे लोकांचं लाईफस्टाईल चेंज झालं होतं. प्रोलॉंग सिटिंग, वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड आला होता, त्याच्यामुळे हे थोडंसं 20-25 वर्षा वयामध्ये पण भेटत आहे. पण जे नेमकं 40-50च्या वर्षामध्ये भेटत आहे त्याचा मेन इलाज एक्सरसाइज राहतो. पण ऑब्वियसली त्याच्यासाठी मला वाटतं की तुम्ही स्पेशलिस्ट कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. एक स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवायचं आणि थोडेफार दिवसांसाठी काही गोळ्या औषध घ्यायची गरज पडते, पण लाँग टर्मसाठी एक्सरसाइज हाच त्याचा इलाज आहे.
कधी कधी काही पेशंट्स नस इतकी दबून जाते की पायामध्ये दुखतं किंवा पायामध्ये कमजोरी येऊन जातं. त्या लोकांसाठी ऑपरेशनची सुविधा अवेलेबल आहे आणि आमच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये या वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेशन पण होतात आणि स्पेशल इक्विपमेंट जे आहे, जे मायक्रोस्कोप आहे, एंडोस्कोप आहे, हे सगळं आमच्याकडे उपलब्ध आहे. पहिल्याच्या जमान्यामध्ये खूप मोठी सर्जरी करावी लागायची या प्रॉब्लेमसाठी, पण आता MRI आल्यापासून आपल्याला माहीत आहे की स्पेसिफिक प्रॉब्लेम काय आहे आणि ते दुर्बीनद्वारे ते प्रॉब्लेम आपण टॅकल करू शकतो आणि पेशंटला इमिजिएटली पोस्ट सर्जरी, म्हणजे आज ऑपरेशन केलं तर संध्याकाळी आपण पेशंटला उभं करून चालू शकतो आणि 2 दिवसामध्ये घरी पण पाठवू शकतो. इतका सायन्स ॲडव्हान्स झालेला आहे आणि ही सुविधा आपल्या अमरावती शहरामध्ये अवेलेबल आहे. तर ज्यांना पण गरज आहे ते या सुविधाचा फायदा घेऊ शकतात. सर, ज्येष्ठ नागरिक लोकांना, म्हाताऱ्या लोकांना, 70 ते 80 वर्षाचे जे काही म्हातारे लोक आहेत त्यांना म्हणजे हाडाविषयी खूप त्रास होतात आणि कधी-कधी का त्यांना जे ट्रीटमेंट पाहिजे ते ट्रीटमेंट मिळत नाहीत आणि त्या लोकांचा व्यायामसुद्धा त्यांना कोण म्हणजे त्या वयात व्हायला नाही पाहत. अशा वेळेस त्यांच्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल सर? सर, सगळ्यात पहिलं तर मी सांगितलं की या वयामध्ये येण्याच्या अगोदरच त्यांनी 30-35च्या वर्षामध्येच आपले एक्सरसाइज सुरू करायला पाहिजे होते. तर हा जो होणारा त्रास आहे, होणार तर आहेच नक्की, पण थोडा कमी झाला असता. पण सर, या वयामध्ये पण असे काही एक्सरसाइजेस जे होऊ शकतात, ठीक आहे, आणि ते एक्सरसाइज डेफिनेटली त्यांनी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मॉर्निंग वॉक कंपल्सरी आहे. ॲटलिस्ट सकाळी 1 तास आणि रात्री 1 तास समजा त्यांना जमलं तर वॉक तर जमूच शकतो आणि ते केलंच पाहिजे. आणि जनरल एक्सरसाइजेस हाडांना स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आणि मसल्सला फ्लेक्झिबल ठेवण्यासाठी ते बसून पण करू शकतात, झोपून पण करू शकतात. ते एक्सरसाइज केलेच पाहिजे. सर, लहान मुलांनासुद्धा काही आता हाडाचे म्हणजे आजार होतात. काही लहान मुलांना जन्मताच कधी काही म्हणजे छोट्या लहानपणी पडलं त्याला त्रास होतो. त्या आजारावर काही ट्रीटमेंट सर? येस, ऑब्व्हियसली हा जो स्पाईनचा आजार आहे, हे गरज म्हणजे आतापर्यंत आपण डिस्कस करत आहे की ओल्ड एजमध्येच होतोच असं गरजेचं नाही आहे. हे लहान बाळामध्ये पण होऊ शकतं. कधी लहान बाळ जेव्हा डेव्हलप होतं आईच्या पोटामध्ये तेव्हाच त्याचे हाडं नॉर्मल बनले नाही तर त्यांना स्कोलियोसिस नावाचा आजार होऊ शकतो. किंवा स्कोलियोसिस म्हणजे काय, तर त्यांची कमर थोडीशी वाकडी होऊन जाते. किंवा जेव्हा ते 12 ते 13 वर्षाचे राहतात तेव्हा पण त्यांना हा स्कोलियोसिसचा आजार येऊ शकतो, ज्याला आम्ही इडिओपॅथिक स्कोलियोसिस असं म्हणतो. कधी पडल्यामुळे पण त्यांना फ्रॅक्चर होऊ शकतं. किंवा वाढत्या वयामध्ये समजा स्पोर्ट्स खेळताना पण त्याने सडनली एक्सटेन्शन केलं तर त्यांचा मणक्यांचा छोटासा फ्रॅक्चर होऊन त्यांना पुढे चालून लिस्थेसिस असं होऊ शकतं. स्कोलियोसिस असो किंवा लिस्थेसिस असो, जेव्हा तो कमी असतो तेव्हा त्याला आम्ही कन्झर्वेटिव्ह मॅनेज करतो. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काही स्टार्टिंगला काही औषध, गोळ्या आणि लाँग टर्मसाठी एक्सरसाइज यानेच बरं करतो. कधी पेशंटला हे करूनसुद्धा आराम नाही पडत तर त्यासाठी पण आपल्याकडे सर्जरीजची सुविधा अवेलेबल आहे आणि ते सर्जरीजने नॉर्मल होऊ शकतात. सर, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये रिम्स हॉस्पिटलचं नाव एक वेगळं आहे. कोविड काळामध्ये खूप सुंदर सेवा सर्व टीमने दिली आहे. सर, तुम्ही या रिम्स हॉस्पिटलचे एक घटक आहात. सर, तुम्ही नेमकं प्रेक्षकांना आमच्या आणि रुग्णांना तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता नेमकं तुम्ही त्यांना काय सांगाल आणि आपला पत्ता नेमका कसा आहे सर? आमचं जे रिम्स हॉस्पिटल आहे, रेनबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हे अमरावतीला आहे आणि बडनेरा रोडवरती हॉटेल नीलमच्या बाजूला आहे. आणि आमचं हॉस्पिटल 24 तास सुरू राहतं. कॅज्युअलिटी डिपार्टमेंटचं सुरूच आहे आणि आमच्याकडे सगळ्यांची ओपीडी सकाळी 11 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 8 अवेलेबल आहे. आणि आमच्या अपॉइंटमेंट नंबरवरती तुम्ही कॉल केलं तर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही कधी पण इथे येऊ शकतात. काही चिंताच नाही आहे. आणि मेन गोष्ट हीच आहे की आमच्याकडे सगळ्या सुविधा अवेलेबल आहे. म्हणजे सगळे डिपार्टमेंट आहे, न्यूरोसर्जन आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे, यूरोसर्जन आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, स्पाईन सर्जन आहे, तर प्लास्टिक सर्जन पण आहे. तर मला वाटत नाही की अशा पेशंटला ज्यांना बाहेर जायची गरज पडत होती पहिले, आता जायची गरज आहे. सगळ्या सुविधा इथे अवेलेबल आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहे. सर, नुकताच सर तुम्हाला या वैद्यकीय सेवेसंदर्भात पुरस्कार मिळाला आहे. त्या पुरस्कारासंदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? ॲक्च्युली समाजसेवा तर आम्हाला करणं म्हणजे आवडतं सगळ्यांना. आमच्या डॉक्टरांची एक खासियत राहते की आम्ही समाजसेवा करतोच. पण मी ऑलमोस्ट लास्ट 7 इयर्सपासून सिंदखेड राजामध्ये एक दर्गा आहे, तिथे आम्ही स्पाईन कॅम्प करतो आणि ऑलमोस्ट मी प्रत्येक वेळेस अराऊंड 500 पेशंट्स फ्री ऑफ चार्ज आम्ही बघून त्यांना जे पण एक्सपेक्टेड ट्रीटमेंट राहते ते सगळी करून येतो. या विषयासंदर्भातच मला नॅशनल अनमोल रतन अवॉर्ड भेटलेला आहे मागच्या महिन्यामध्येच. आणि अवॉर्ड तर भेटणं एक गोष्ट झाली, पण आम्हाला त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि हीच सेवा आम्ही फ्युचरमध्ये पण चालू ठेवणार, इतकंच मी प्रेक्षकांना सांगू शकतो. खरंच डॉक्टर नितीन जयस्वाल
या सरांची एक वेगळी ख्याती आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. त्यांनी एक वेगळं ध्येयवेळा डॉक्टर आज अमरावती जिल्ह्यामध्ये रिम्स हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर सेवा त्यांची आहेत. कुठलाही ज्येष्ठ नागरिक असो किंवा रुग्ण असो हा त्यांच्यासाठी प्रथम प्राधान्य देतात ते. आणि त्यांची एक सोशल कामातसुद्धा एक वेगळी त्यांची ख्याती आहे. नुकताच त्यांना एक नॅशनल पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. पुरस्कार मिळणं हा त्यांच्यासाठी विषय नाही, कारण की त्यांच्या कामाची एक कदर कुठेतरी होते. एक खरोखरच रिम्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नितीन जयस्वाल सरांची आवर्जून एक त्यांचे वेगळं मार्गदर्शन आहेत. मोफत ते मार्गदर्शनसुद्धा करत असतात. एक रुग्ण बरा करणं हेच त्यांचं ध्येय आहेत. सर, आमच्या जातात एक रुग्णांना तुम्ही आणि आमच्या प्रेक्षकांना नेमकं तुम्ही काय मेसेज देऊ शकाल सर? सगळ्या प्रेक्षकांना मी एकच रिक्वेस्ट करतो की आपल्या लाईफमध्ये जे इम्पॉर्टंट घटक आहे, जे मला वाटतं ते एक्सरसाइजेस आहे. तर प्लीज एक्सरसाइज करा, रेग्युलरली एक्सरसाइज करा आणि आमच्याकडे येण्याची नौबत नका येऊ दे, इतकंच मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. खरंच डॉक्टर जयस्वाल सरांनी सांगितलं आहे, तर रुग्णाला बरं करणं हा त्यांची एक ख्याती आहे. परंतु रुग्ण आमच्यापर्यंत आलाच नाही पाहिजे, ह्याकरता प्रत्येक रुग्णाने एक्सरसाइज करावी, व्यायाम करावा. व्यायाम शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. सकाळच्या वेळेस असो किंवा संध्याकाळच्या वेळेस प्रत्येकाने 1-1 तास आपल्या शरीराकरता तरी काढावा आणि आपल्या शरीराची काळजी घ्यावी. हेच आज डॉक्टर जयस्वाल सरांनी सांगितलं आहे. पाहत राहा कॅमेराचं निकू बावलीचं प्रवीण सारखं चुळामणी स्पोर्टर.